तर VT मार्केट ब्रोकरमध्ये अकाउंट ओपनिंगची प्रोसेस कशी आहे चला आता आपण बघूया। सगळ्यात पहिलं तर तुम्हाला व्हॉट्सअपला जी लिंक आलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून घ्यायचं आहे। लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल। सगळ्यात पहिलं तर इथे तुम्हाला तुमचा नंबर ऍड करून घ्यायचा आहे। नंबर ऍड केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मेल आयडी टाकायचा आहे आणि एक स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करून तुम्हाला इथे ओपन अ लाईव्ह अकाउंट वरती क्लिक करून तुमचं लाईव्ह अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर लाईव्ह अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एक असा इंटरफेस ओपन होईल, तुम्ही बघू शकता। इथे तुम्हाला तुमचं नेम ऍड करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मिडल नेम ऍड करायचं आहे आणि लास्टला तुमचं सरनेम ऍड करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर ऍड करायचं आहे। नंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ ऍड करून तुमची नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर ही सगळी इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अकाउंट कन्फर्मेशन म्हणून असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल। तिथे तुम्हाला मेटा ट्रेडर 5 हे ऑप्शन सिलेक्ट करून चूज अकाउंट टाइप मध्ये तुम्हाला स्टँडर्ड STP हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला चूज अकाउंट करन्सी मध्ये USD हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। जो पासवर्ड याआधी तुम्ही मेल आयडी सोबत क्रिएट केला होता तो पासवर्ड इथे फिल करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला बाय टिकिटिंग दिस बॉक्स यू हिअर बाय ॲग्री टू द फॉलोइंग या बॉक्सला क्लिक करून हे सगळे पॉइंट्स ॲग्री करायचे आहेत आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून नेक्स्ट प्रोसेस करायची आहे। प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला प्रोसेड टू ID व्हेरिफिकेशन असा इंटरफेस ओपन होईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला प्रोसेड टू ID व्हेरिफिकेशन वरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल, तुम्ही बघू शकता। इथे बॅक टू होम पेज हा इंटरफेस ओपन होईल, मग थोड्या वेळ तुम्हाला वेट करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला व्हेरिफिकेशन स्टार्ट व्हेरिफिकेशन वरती क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला ऑल अदर कंट्रीज एक्सपेक्ट द वन्स बिलो ह्या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला कंटिन्यू हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल्स परत फिल करून घ्यायच्या आहे। पूर्ण डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला परत कंटिन्यू हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर असा काही इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आधार कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर परत तुम्हाला कंटिन्यू हा ऑप्शन सिलेक्ट करून असा काही इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला तिथे फ्रंट साइड आधार कार्डची आधी अपलोड करायची आहे आणि त्यानंतर बॅक साइड अपलोड करायची आहे। त्यानंतर तुम्हाला अपलोड फ्रंट साइड आणि अपलोड बॅक साइड क्लिक केल्यानंतर कंटिन्यू हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमच्या समोर असा काही इंटरफेस ओपन होईल, म्हणजे तुमचं अकाउंट व्हेरिफिकेशन होण्यासाठी थोडासा टाइम लागेल, तुम्हाला थोडं वेट करायचं आहे। त्यानंतर अकाउंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला बॅक टू होम पेज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। बॅक टू होम पेज हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर तुम्ही जो मेल आयडी टाकला होता अकाउंट ओपनिंग करताना त्या मेल आयडी वरती तुम्हाला 2 ते 3 मेल येतील। मेलवरती तुम्हाला MT5 लॉगिन नंबर, पासवर्ड आणि MT सर्व्हर येईल। या डिटेल्स तुम्हाला मेटा ट्रेडर 5 अकाउंट वरती जाऊन फिल करायचे आहेत आणि तुमचं अकाउंट लॉगिन करून घ्यायचं आहे। आता आपण बघूया MT ट्रेडर 5 वरती अकाउंट लॉगिन कसं करायचं। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोर किंवा ऍप स्टोर वरती जाऊन ऍप घ्यायचा आहे। ऍप ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला ऍड ट्रेडिंग अकाउंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। इथे तुम्हाला आपला जो ब्रोकर आहे म्हणजेच VT मार्केट हा ब्रोकर हे नाव सर्च करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर लगेच VT मार्केटचं नाव येईल, तो ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे। VT मार्केटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा काही इंटरफेस ओपन होईल। थोड्या वेळापूर्वी तुमच्या मेलवरती जो मेल आला होता तुमचा लॉगिन नंबर, पासवर्ड, तो लॉगिन नंबर इथे ऍड करायचा आहे आणि तो पासवर्ड इथे ऍड करायचा आहे। तुम्हाला जो सर्व्हर आला होता तो सर्व्हर सुद्धा इथे ऍड करायचा आहे। सर्व्हर ऍड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह पासवर्ड म्हणून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुमचा अकाउंट लॉग इन झाला आहे। आता नेक्स्ट व्हिडिओ हा आपण डिपॉझिट आणि विथड्रॉचा बघणार आहोत।